सर्वच मान्यवर, सर्वप्रथम मला यायला थोडासा वेळ झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. पण दादांचा कार्यकर्ता असल्यामुळं वेळेत मी आलो होतो. 7 वाजता अजून तयारी चालू होती, त्यामुळे म्हटलं पुढं कुठंतरी 5-50-100 मतं कुठं मिळतील तिथं तरी जाऊन यावं, त्याला नमस्कार करून यावं म्हणून थोडासा वेळ झाला. पण खरं सुशील शेठच्या मनोगतामध्ये त्यांनी सांगितलं की अत्यंत चांगल्या पद्धतीने यावेळेसची निवडणूक बारामतीच्या व्यापाऱ्यांनी व मंचकरांच्या सहकाऱ्यांनी हातात घेतली तर वावगं ठरणार नाही. सकाळी सुद्धा त्यांनी चांगल्या पद्धतीची एक व्यापाऱ्यांची फेरी 40 चौकातून घेतली. त्या फेरीला अत्यंत चांगल्या पद्धतीचा उत्साह होता आणि इथं आल्यानंतर मी बाहेरून चालत आलो गेट पासून. एवढ्या गाड्या एवढ्या 4 व्हीलर होत्या, मला लक्षात आलं की आता खऱ्या अर्थाने आपण चांगल्या मताधिक्याने सर्व व्यापाऱ्यांच्या आशीर्वादावर खूप चांगल्या पद्धतीने आपले सर्व 41 उमेदवार आणि मी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार चांगल्या पद्धतीने निवडून येईल याच्यात कुठलीही शंका नाही. खरं तर माझ्यानंतर किरणदादा सविस्तर बोलतील. मी एवढंच या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने काही गोष्टी सांगणार आहे. खरं तर नगरपालिकेची निवडणूक ज्यावेळेस लागली त्यावेळेस 4 तारखेला आरक्षण पडलं. 4 माझ्या मते ऑक्टोबरला आरक्षण पडलं आणि त्यावेळेस पासून थोडीशी हे होतं की सर्वसाधारण नगराध्यक्ष पदाचा या ठिकाणी ड्रॉ पडला होता. सगळ्यांनीच थोडासा आग्रह केला की सचिन तुमच्या कुटुंबामध्ये या पदाला बऱ्याच तुमच्या ज्येष्ठांनी त्यामध्ये कैलासवासी कारभारी अण्णा असतील, माझे वडील सदाबापू असतील, माझ्या आई रेशीबाबी असतील, सगळ्यांनीच वेळोवेळी काम केले. तुम्हालाही दादांनी 2016 मध्ये नगरपालिकेमध्ये काही त्यावेळेस प्रसंग उद्भवले होते. मला तिथं पाठवण्यात आलं होतं आणि मला तिथं पहिल्याच सिटिंगमध्ये गटनेता या पदावर दादांनी कामाची संधी दिली. त्यामध्ये पौर्णिमा तावरे त्यावेळेस अशाच जनतेतून नगराध्यक्ष म्हणून निवडून गेल्या होत्या. पण तो काळ आताचा काळ खूप वेगळा आहे. 2016 मध्ये आम्ही निवडून गेलो होतो त्यावेळेस केंद्रात आणि राज्यामध्ये 100% भाजपाची सरकार होतं. आपण विरोधी पक्षामध्ये होतो आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यामध्ये मी असतील, किरणदादा असतील, सर्वच नगरसेवक माझ्यामध्ये 35 नगरसेवक आपल्या विचाराचे आले होते. 4 नगरसेवक विरोधातून निवडून आले होते. तर ते 4 पैकी नंतर 3 आणि आता तो 4था जो विरोधात निवडून आला तो सुद्धा आले का येऊन गेले वाटतं. सुनील शेठ त्यावेळेस निवडून आले होते, सुनील सस्ते ते त्यावेळेस माझ्या विरुद्ध पडले होते, सुभाष शेठच्या विरुद्ध निवडून आले. ते सुद्धा आता आपल्या विचारात झालेले, ते सुद्धा आता आपले उमेदवार आहेत. म्हणून आता कोणच विरोधात राहिलं नाही. पण काही लोकांना वाटतं, खरं तर बाहेरच्या लोकांना लक्षात येतं की बारामतीमध्ये एवढा विकास केल्यानंतर खरं तर निवडणुका हा एक माध्यम असतो, पण विरोधाला विरोध व्हायला नाही पाहिजे. तिथं चांगले उमेदवार आहेत तिथं निश्चित बिनविरोध निवडून द्यायला पाहिजे. यंदा पहिल्यांदाच बारामती नगरपालिकेच्या इतिहासामध्ये आपले 8 नगरसेवक बिनविरोध निवडून गेले. ही का शक्य झालं तर संपूर्ण जनतेला विश्वास आहे की आपला नेता जो सकाळी 5:30 वाजल्यापासून आपल्या बारामतीच्या विविध प्रश्नासाठी मार्ग काढण्यासाठी दिवस रात्र काम करतायत, त्याला सुद्धा आपण कुठेतरी त्याला साथ द्यायला पाहिजे. म्हणूनच दादांनी ज्यावेळेस उमेदवारी जाहीर केली त्यापासून एक प्रचंड प्रतिसाद आपल्या सर्व उमेदवारांना मिळतोय आणि बहुतांश ठिकाणी आपले 8 उमेदवार बिनविरोध निवडून गेले. पण 2016 मध्ये तसं परिस्थिती नव्हती. छोट्या छोट्या निधीसाठी सुद्धा त्यावेळेस आपल्याला सभागृहामध्ये खूप अडचणीचा काळ होता. पण खऱ्या अर्थाने ज्यावेळेस दादांनी 2019 मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेस उपमुख्यमंत्री शपथ घेतली त्यावेळेस मी होतो, किरणदादा होतो, आम्ही सर्वजण दादांना विविध सादरीकरण केले. त्यावेळेस दादांनी एकच सांगितलं की तुम्ही आता वाईट काळ बघितला. माझ्या बारामतीकरांनी 2014 पासून 2019 मध्ये
आपण कुठेही सत्तेत नव्हतो, आता पुन्हा आपण सत्तेत आलेलो. तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही फक्त काम करा, निधीची काहीच काळजी करू नका. मागच्या पासून ते आता 2025-2021 मध्ये ही बॉडीची मुदत संपली डिसेंबर मध्ये. 18 फेब्रुवारी 2022 मध्ये ऑफिशियली प्रशासक म्हणून त्याला नगराध्यक्षपद आणि प्रशासक अशा दुहेरी भूमिकेमध्ये सीओला पूर्णपणे ताबा मिळाला. आणि 2022 पासून आता 2025 पर्यंत जवळपास 3 बजेट हे पूर्णपणे सीओने सादर केले. 100% प्रशासनाच्या कामकाज पूर्णपणे सीओच्या हातात होता. अशा 9 वर्षामध्ये दादांनी जवळपास 3000 कोटीपेक्षा जास्तीचा निधी आपल्या बारामती नगरपालिकेला दिलेला आहे. आणि त्या मोबदल्यात आपला फक्त जो आपला दर आपण गोळा करतो तो फक्त 300 कोटीचा आहे. म्हणजे जे आपण व्यापारी आहोत, आपल्याला हे आकडेमोड वेगळी सांगायची गरज नाही. उत्पन्न 1 रुपया आणि वरून रिटर्न 10 रुपये, एवढ्या सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर तुम्हाला लक्षात येईल कशा अर्थाने बारामती बदलते. महेंद्र काका इथे बसलेले, ते सिव्हिल बँकचे मेंबर आहेत. त्यावेळेस बऱ्याच वेळा त्यांनी सांगितलं आम्हाला की आपल्याला कॅनल असा करायचा आहे, अशा पद्धतीने सिव्हिल टँक पाहिजे. कशा पद्धतीने दादांनी तुमची विचारात असलेली गोष्ट ती साकार करताय, तुम्ही बघताय की आपल्याला सिव्हिल टँक एवढं भव्य दिव्य होईल असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. त्याच ठिकाणी जागेमध्ये आपण सिव्हिल टँक करतो. हा भिगवण रोड परिसर किंवा भिगवण चौक किंवा त्या काळातला की क्रांती चौक यावेळेस कशी परिस्थिती होती आणि आता सुरुवातीच्या काळामध्ये प्रचंड टीकेला आम्हाला सामोरं जायला लागलं की टिळा चौक, आमका चौक, फलाना चौक म्हणून विरोधकांनी कुठेतरी ह्याची टीका करायला सुरुवात केली. पण खऱ्या अर्थाने ज्यावेळेस 15 ऑगस्टला आपण इथे राष्ट्रध्वज फडकवला आणि क्रांती चौकाचं तिरंगा सर्कलमध्ये रूपांतर केलं, त्यावेळेस आपल्या सर्वांना या चौकामध्ये आल्यानंतर एक राष्ट्राच्या बाबतीत एक अभिमानाचे एक त्यामध्ये भावना येते आणि एक सुंदर परिसर या भागामध्ये होतोय. सर्वच कामं प्रगतीपथावर दादांचं बारकाईने लक्ष आहे. त्यामुळे हे सगळी कामं निश्चितपणे ज्यावेळेस होतील त्यावेळेस बारामतीला एक वेगळी ओळख निर्माण होणार आहे. सुभाष शेट्टी सांगितलं, सुशील शेट्टी सांगितलं की बऱ्याचशी अशी दालनं व्हायला लागलेत की ते फक्त जिल्ह्याच्या ठिकाणी. आज आपण जर काही जवळून भिगवण रोडला बघितलं तर प्रत्येक ब्रँडचं दुकान आता झालेलं आहे. पेपे जीन्स सुद्धा मिळते, आता बेनिटरचं सुद्धा दुकान आलेले, सगळे दुकानं आलेले. हे कशाचं एक उदाहरण आहे की आपली बारामती फार प्रचंड वेगाने बदलते. तर ती हे सगळे ब्रँड्स कुठलाही सर्वे केल्याशिवाय कुठल्याही आपल्या तालुका स्तरावर हे त्यांची दालनं उघडत नाही. त्यावेळेस त्यांना लक्षात येतं की इथं पर कॅपिटा इन्कम सुधारलेला आहे. प्रत्येक व्यापाऱ्याला, प्रत्येक नागरिकाला त्याची स्पेंडिंग कॅपॅसिटी वाढलेली आहे. त्यावेळेस असे ब्रँड आपल्या इथं दालनं उघडतात. सुभाष शेट्टी सांगितलं की ते आणि मी गाड्या विकतो, तर तुम्हाला एवढंच सांगतो की आम्ही गेले 25 वर्ष वाहन उद्योगामध्ये आहे. वेगवेगळे उतार चढाव वाहन उद्योगामध्ये बघितले, पण राज्यामध्ये आणि देशामध्ये ज्या दिवसापासून जीएसटी 2.0 आला, तुम्ही बघितलं की जीएसटी 2.0 हा ऑक्टोबर महिन्यामध्ये लागू केला. ऑक्टोबर मध्येच केला ना, 22 ऑक्टोबर पासून. नवरात्रीच्या पहिल्या माळेला त्यांनी ऑक्टोबर पासून त्याला अंमलात आणायचा त्यांनी हे केलं. पण त्यांनी ते करत असताना 4 ऑक्टोबरला त्याची घोषणा केली होती जीएसटी 2.0 ची. हे का मी एवढं तुम्हाला अधिकाऱ्यांनी सांगतो की आमच्या सुशील शेठला सुद्धा दादांच्या शिफारसीवर, निलेश निंबळकरांना, धनांचे जामदारांना जीएसटीच्या सेंट्रल फेडरल कमिटीवर ते सदस्य. हे केलं असताना त्यावेळेस वेगवेगळ्या राज्यांच्या अर्थमंत्र्यांनी, त्यावेळेस केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या वेगवेगळ्या बैठका झाल्या. त्यामध्ये दादा सुद्धा बीसीच्या माध्यमातून बऱ्याचशा मिटिंग्सला हजर असायचे. आणि तुम्ही बघितलं की मागच्या 1 महिन्यापासून आपल्या स्पेंडिंग पॉवर किती वाढलेली. टीव्हीच्या किमती कमी झाल्या, फ्रीजच्या किमती कमी झाल्या, 4 मीटरपेक्षा गाडीच्या किमती कमी झाल्या. आणि यंदा या दिवाळीमध्ये ज्यावेळेस माझ्या व्यापारी बांधवांनी आकर्षक पद्धतीची रोषणाई केली होती तिन्ही पेठांमध्ये, 3-4 पेठांमध्ये, आणि हा जीएसटी 2.0 चा बेनिफिट मिळाला. तुम्ही बघितलं की किती मोठ्या प्रमाणात खरेदी यावेळेस रेकॉर्ड ब्रेक खरेदी आपल्या दसरा दिवाळीमध्ये झाली. हे सगळं होत असताना आपल्याला काही मोठी अडचणी सुद्धा आहेत. जगामध्ये वेगवेगळे युद्ध चालू आहेत, निश्चित परिणाम आपल्या सगळ्या व्यापारावर होते.
पण दादांनी जो केलेला विकास आहे त्यामुळे आपल्या बाजारपेठांमध्ये आपला व्यापार दिवसेंदिवस वाढत चाललाय. हे कुठलाही व्यापारी नाकारू शकणार नाही. अगदी चर्मकारापासून ते सुवर्णकारांपर्यंत सगळ्याची दुकानं सणासुदीमध्ये फुललेली. आणि हे फुलण्यासाठी जे सगळ्यात महत्वाचं कारण आहे की ह्या बारामतीमध्ये आदरणीय दादांचा एक वेगळा दरारा आणि एक वेगळी शिस्त प्रत्येक प्रशासनावर आहे आणि सर्वांवरच असल्यामुळे कुठल्याही प्रकारच्या चुकीच्या घटना आपल्या व्यापाऱ्यांवर कधी झालेल्या नाही. चुकून एखादी घटना घडली तर काही तासामध्येच त्याच्यावर निश्चितच मार्ग काढतात. म्हणून मला एवढ्याच या ठिकाणी वेळ झालेला आहे आणि चांगल्या पद्धतीचा वास सुटलेला आहे. त्याच्यानंतर दादाही मार्गदर्शन करणार आहे. त्यामुळे मी एवढंच सांगतो की उद्याच्या 2 तारखेला आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व उमेदवारांना आपण आपलं मत, आपलं पाठिंबा, आशीर्वाद दिल्यानंतर आम्हाला नगरपालिकेमध्ये पुढच्या 5 वर्षाचं कामकाज बघण्यासाठी पाठवल्यानंतर तुम्ही एक निश्चित बाळगा की हा सातव कुटुंबातला मुलगा तुमचाच मुलगा, व्यापाऱ्यांचाच मुलगा. आम्ही सुद्धा पूर्वसोबीचे शेतकरी होतो पण आता छोटासा व्यापार माझाही झालेला आहे. त्यामुळे मी सुद्धा तुमच्यातच बोलतो. तुम्ही व्यापाऱ्यांचाच मुलगा, तुम्ही निश्चित तुमच्या सेवेमध्ये कुठेही कमी पडणार नाही. 41 नगरसेवकांची टीम घेऊन 4 जे स्वीकृत नवीन नगरसेवक दादाकडे निवडून देतील असे 45 नगरसेवक आणि मी 46वा कुठेही कामामध्ये कमी पडणार नाही याचीच या ठिकाणी ग्वाही देतो. पुन्हा आपण व्यापाऱ्यांनी हा आमच्या प्रचारासाठी हा मोठा व्यापारी मेळावा आयोजित केला त्याबद्दल बारामती व्यापारी महासंघ व मर्चंट असोसिएशनचे त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. सर्व व्यापारी बंधू त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सचिन सातव, सर्वच नगरसेवक पदाचे उमेदवार आणि बंधूंनो, 2 तारखेला बारामती नगरपालिकेची निवडणूक होती. या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. कारण का की महाराष्ट्रामध्ये कुठं काय घडतंय यापेक्षा बारामतीत काय घडतं याच्याकडे महाराष्ट्राचं लक्ष असतं. कारण त्या संदर्भामध्ये नेमकं अजितदादांवर आम्हाला काय कॉमेंट्स करता येतात का याचा विचार मीडिया हा करत असतो. त्याच्यामुळे या निवडणुकीवर बारामतीकरांना मोठी जबाबदारी आलेली आहे की आपण पहिल्याच झटक्यामध्ये 8 नगरसेवक निवडून करून दिले. 33 नगरसेवक आणि नगराध्यक्ष यांची निवडणूक होते. आपल्याला माहिती आहे की 2 ठिकाणी म्हणजे प्रभाग क्रमांक 13 आणि 17 याच्या 2 उमेदवारांच्या निवडणुका 4-5 दिवसांनी पुढे जातील. परंतु बाकीच्या निवडणुका 2 तारखेला होणार आहे. आणि मग यावेळेला जबाबदारी सर्व व्यापारी बंधूंवर माझं म्हणणं आहे की प्रामुख्याने अशा आहे की जवळजवळ 20 प्रभाग आहेत. पूर्वी व्यापारपेठ ही आपली बारामती पुरती मर्यादित होती. आपण 4 चौक करलो की म्हणायचो त्या ठिकाणचे 4-5 वॉर्ड आले की झाले व्यापारपेठ आणि नगरसेवक. परंतु आता असं झालेलं नाही. बारामती शहराचा विकास झाल्यानंतर बारामतीची पहिली हद्दवाढ आपली 4.64 किलोमीटरची, 14 किलोमीटरची होती. दुसरी हद्दवाढ झाल्यानंतर आपण 50-55 चौरस किलोमीटर रेडियस मध्ये आलो आणि आता तिसरी हद्दवाढ घालते अंतिमला आहे. त्याच्यामध्ये मळद आणि गुरुडीचा भाग आपण 90 चौरस किलोमीटरवर जाणार आहोत. म्हणजे याचा अर्थ बारामतीच्या व्यापारी वर्गाच्या आणि दुकानदारीच्या दिशा आता विस्तारत आहे, लिमिटेड न राहता. मग जर ह्या विस्तारणाऱ्या दिशा आपली दुकानं जर वेगवेगळ्या भागात जाणार असेल तर त्या वेगळ्या ठिकाणी तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करून देण्याची जबाबदारी प्रामुख्याने आता या येणाऱ्या बॉडीवर राहणार आहे. आपल्याला सांगितलं मगाशी सुभाष शेट्टी की जवळजवळ 3,300 कोटी रुपयाचा निधी दादांनी दिला आणि हा आपण 55 चौरस किलोमीटर मध्ये त्याचा युटिलायझेशन वापर केला. याच्यामध्ये विकास कामं काय आहेत? कारण आपल्याला माहिती की इन्फ्रास्ट्रक्चर उभा राहिल्याशिवाय म्हणजे येणारी बारामतीची लोकसंख्या ही धरली परंतु टोटल पॉप्युलेशन जे आहे ते फार मोठ्या प्रमाणावर आहे. त्याला कारणीभूत काय आहे तर MIDC, एज्युकेशन हब आणि मेडिकल हब याच्यामुळे एक मोठ्या प्रमाणावर वर्ग की जो बारामतीमध्ये मतदार नाही परंतु बारामतीवर अवलंबून आहे आणि ते सगळे आपल्या व्यापार पेठेशी निगडीत आहे. परवा दादांनी सांगताना सांगितलं की उसाचं पेमेंट झालं तरच बाजारपेठ चालायची. आज परिस्थिती तशी नाही. आज काय होतं की अखंडपणे बाजारपेठ चालली परंतु पूर्वी आपली दुकानं ही लिमिटेड स्वरूपामध्ये होती. आता मात्र ती विस्तृत स्वरूपात कॉम्पिटिशन वाढली व्यापाऱ्यांना. परंतु मला आनंद एका गोष्टीचा आहे की कॉम्पिटिशन जरी वाढली असली तरी आपल्या व्यापारी बंधूंनी मागणी तशी पुरवठा आणि कॉम्पिटिशन प्रमाणे दर्जा आणि गुणवत्ता आणि ग्राहकांना
त्या ठिकाणी आपण म्हणतो ना की जसं ग्राहकाची आवश्यकता आहे की आता पुणे मुंबईला जायची गरज नाही, कारण ते सगळे ब्रँड्स बारामतीमध्ये मिळतात आणि त्याच्यामध्ये बारामतीकरांच्या व्यापारपेठेला चालना मिळते. याचा दुसरा अँगल हा बारामती नगरपालिकेशी निगडीत आहे. बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सांगितले की आपल्याला महत्वाचे काय आहे, तर या ठिकाणी अजितदादांनी दिलेले सर्व उमेदवार निवडून दिले तरच हे शक्य होणार आहे. तुम्ही असं कसं गेल्या बारीने 4 उमेदवार लढत होते. आता मगाशी सचिन शेट्टी सांगितलं सगळे आईबाप एकत्र झाले, सगळे एकत्र आले. आम्ही प्रयत्न केला, कारण आमच्या देशामध्ये एकच धोरण होतं की बारामतीचा विकास करत असताना सर्वांमध्ये हा विकास व्हावा, कोणालाही वेगळं त्या ठिकाणी विचार वाटतो. कारण काय माहिती का, शेवटी सत्यात असणं आणि सत्यात नसतं हा विकास कामावर प्रक्रिया करणारा घटक पडतोच. अजितदादा असं कधी बघत नाही. परंतु तुम्ही जर बघितलं या ठिकाणी बाळासाहेब जाधव बिनविरोध झाल्यात. आज तुम्ही बघितलं की जळोशीमध्ये सर्वाधिक 55 कोटी रुपयाची कामं नुसती या माणसाने केली. म्हणजे याच्यामध्ये काय की दादांच्या बरोबर असणारे नगरसेवक यांना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध मिळतो. आपण त्याच्यामध्ये फारकत करत नाही, परंतु वाढीव हद्दीमध्ये आता आपल्याला जी विकास कामं व्यापाऱ्यांची पूरक कामं करावी लागणार आहेत त्यासाठी सर्वांना बरोबर घ्यावं लागेल. पण आम्ही कसा प्रयत्न केला, दादांचं माझं म्हणजे दादांना राज्याचं राजकारण करायचं, दादांनी बाहेर जायचे, घर शाबूत असलं पाहिजे आणि घर शाबूत ठेवण्याची जबाबदारी तुमची आमची आहे. परंतु याच्यामध्ये कुठेतरी गालबोट लागताना दिसतो. आपण बघितलं की सुनील सस्तेंना आम्ही या ठिकाणी घेतलं, गेल्या बारीने सुभाष शेठला त्या ठिकाणी आमच्या पराभव करावा लागला. सचिन शेठ निवडून आले, यावेळेला आम्ही त्यांना बरोबर घेण्याचा प्रयत्न केला. आम्ही माननीय सुनील कोट्यांना बरोबर घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्याच्या बहिणीचं सीट दिलं, अजितदादाने ते मान्य केलं. मग जर अजितदादाने ते सीट मान्य केलं आहे, राष्ट्रवादीच्या पेळमध्ये आहे, कुटुंब अशी शैली याचा विचार आपण व्यापारी वर्गाने करायचा की नेमकं अजितदादा कुठे कमी पडले. हा विषय तुमच्यासमोर मला सातत्याने मांडायचा होता, त्याचा विचार तुम्ही प्रामाणिकपणे करावा अशी माहिती मिळते. कारण दादा जेव्हा एखादा शब्द घेतात, एखाद्या गोष्ट करतात, तेव्हा दादाला प्रमाण मानलं पाहिजे. कारण हा मेसेज हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दादाची उंची वाढवण्यासाठी कारणीभूत होतोय असं मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं. मी या ठिकाणी सांगेन की ठराव एकत्र करत असताना सर्व राष्ट्रवादीचे उमेदवार एकत्र असतील, एकमताने ठराव झाला. काय काय ठराव बहुमताने ठराव लागतात. तर एका दुसऱ्या व्यक्तीकडे येऊन काही करू शकत नाही. याच्यामध्ये लादाच्या ठिकाणचे सगळे माणसं झाले पाहिजेत. त्यामुळे कुणी कुठल्या जातीचा, वृत्तीचा, गटाचा, तटाचा, आमच्या ह्याचा असा विचार न करता फक्त घड्याळ एके घड्याळ हे हा जो विचार केला तर खऱ्या अर्थाने दादांपर्यंत संदेश जाणार आहे. आम्ही रक्ताचं पाणी करतोय बारामतीच्या विकासासाठी, काही त्याच्यामध्ये आमचा स्वार्थ नाही. आज 3,300 कोटी रुपयाची विकास कामे येत असताना मात्र त्याचा काय पोटपावडा करतो आम्हाला माहित आहे. आणि याच्यामध्ये मात्र रात्रंदिवस अजितदादा सकाळी 6ला फिरत असताना सचिन सरतो आम्ही आमचे सगळे सहकारी एकत्रपणे आपण त्याच्यामध्ये बघतोय. 750 कोटी रुपयाची शिवसृष्टी आहे, केनाल ब्युटिफिकेशन आहे, करा नदी आहे, त्याच्या ठिकाणी बाजूला नायकांचा वाढ आहे, 24/7 आपण आता पाणी पुरवठ्याची व्यवस्था पूर्ण करतो. कारण 50 वर्षांनी पुढे पाणी बारामतीकरण देण्याचं आहे आपल्याला. एज्युकेशन हब आहे. आपण बघितलं आता आयुर्वेदिक कॉलेज पूर्ण झालं, मेडिकल कॉलेज आपलं पूर्ण झालं, कॅन्सर हॉस्पिटल आता बारामतीमध्ये येते. विद्यापीठाचं येणाऱ्या नजीकच्या काळामध्ये 8-15 वर्षाचं आपण यायचं आंतरराष्ट्रीय स्वरूपाचं कॉलेजचं उद्घाटन आपण करतोय. त्याचा सगळा प्रभाव हा बारामतीच्या विकासामध्ये होणार असं माझं मत आहे. मग त्याच्यामध्ये बंधूंनो की आपल्या जबाबदारी साधारणपणे सगळ्यांचीच वाढते. आपल्याला माहिती आहे की ही जी निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये साधारणपणे 20 प्रभाग म्हणजे 41+1 यातले आपले 8 बिनविरोध झाले, तर 33 उमेदवार आहेत. त्याच्यानंतर नगराध्यक्ष आहेत, अशी 34ची निवडणूक आहे. परंतु काही त्याच्यामध्ये नेताद्रष्टांनी उद्योग केला आणि प्रभाग क्रमांक 13 आणि 17ची आपल्याला निवडणूक 2 उमेदवारांपुरती पुढे गेली. 4-8 दिवसाचा फक्त फरक पडेल. त्याचा प्रोग्राम आज येणार तर तो उद्या येईल. परंतु 2 तारखेला जे मतदान होणार आहे त्याच्यामध्ये नगराध्यक्षांचं मतदान सगळ्या प्रभागामध्ये होणार आहे, नगरसेवकाचं मतदान पण सगळ्या प्रभागामध्ये होणार आहे. आणि फक्त 13 आणि 17 मधले जे 2 उमेदवार आहेत त्यांचं फक्त नंतरच्या कालामध्ये होणार आहे. याचा अर्थ काय आहे की 2 प्रभागाच्या निवडणुका पुढे गेला म्हणजे नगराध्यक्षांचं मतदान होणार नाही असं नाही, ते आपल्याला करावं लागणार आहे. आणि मग जे मतदानाला गेल्यानंतर आपल्याला बॅलेट मशीन येणार आहेत. एका मशीनवर फक्त नगराध्यक्षांची नावं आहेत उमेदवारांची, त्याच्यामध्ये आपल्याला घड्याळाचं बटन दाबायचे आणि दुसरं मशीन येणार आहे त्याच्यामध्ये त्या वॉर्डच्या पहिल्यामध्ये जो असतो त्यात साधारणपणे महिला प्रतिनिधी आहेत. त्या पांढऱ्या कागदाच्या चिन्हावर त्यांची काही 4-5 नावं असतील
त्याच्यामधलं एक घड्याळाचं बटन दाबायचं, दुसऱ्या मशीन मधलं त्याच्या खाली निळे पत्रिकेमध्ये दुसरा म्हणजे जो आपला जेंट्स उमेदवार आहे त्याचं चिन्ह घड्याळ आहे, त्याचं ते त्या ठिकाणी बटन दाबायचे. ज्या ठिकाणी बिनोडी उमेदवार झाले त्या ठिकाणी मात्र दुसऱ्या घटकामध्ये एकच नाव असणार आहे. हे साधारणपणे कृपया समजून घ्या, कारण आपल्याला 2 मशीन दिसले म्हणजे 2 बटन थांबायचं नाही, 2 मशीन आणि 3 बटन हे लक्षात आपण घ्या. आणि मतदानाची प्रक्रिया आपल्या सगळ्या लोकांना साधारणपणे समजून सांगा अशी साधारणपणे मला विनंती राहील. आजच्या निमित्ताने मी सांगत असताना बारामतीचे व्यापारी आणि पवार कुटुंबीय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अजितदादा यांचे एक वेगळंच स्नेह संबंधाचं नातं आहे. त्याच्यामुळे ते वृद्धिंगत होण्यासाठी दादांना उद्या 30 तारखेला दादाची सभा शारदा संध्याकाळी 7:30 आहे. मी आपल्याला आमच्या सर्वांच्या वतीने निमंत्रण देतो की आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं. दादा तिथं आपली स्पष्ट आणि प्रकट भूमिका मांडतील. हे मांडत असताना आपण दादाला हमी दिली पाहिजे की दादा या ठिकाणी 42 उमेदवार आपले आहेत, 41+1 42 उमेदवारांचा कलश आपण अजितदादांना देश देण्याचा निर्णय करूया अशी अपेक्षा मी आपल्याला आजच्या निमित्ताने व्यक्त करतो. जरूर आपण आपल्या संस्थेत काम करत असताना व्यापार असोसिएशन जुनी संस्था आहे, त्याच्यामध्ये अनेक कामं समन्वयाने झालेले आहेत, परंतु अजूनही काही आपल्याला करायचे आहे. मध्यंतरीच काही आम्ही सगळी मंडळी सुभाष शेठ आले, सुशील शेठ आले, त्यांनी बसले की व्यापारी महासंघाला आपल्याला एखादं मोठं सभागृह असणं गरजेचं आहे. आम्ही त्वरित त्याच्यामध्ये बसलो, दादांशी बोललो. दादांनी एक मस्तपैकी त्या ठिकाणी चांगला प्लॉट काढून दिला आणि ₹1.25 कोटी सभागृह त्या ठिकाणी मंजुरी मिळून त्याचं काम करायला सुरुवात झाली. म्हणजे याच्या मागे भावना काय की जे लोक आपल्या बरोबर राहतात त्यांच्या सगळ्या मागणीची पूर्तता करण्याची जबाबदारी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आली आणि आम्ही ते करत असतो. एवढ्या फक्त विषय नाही. आज आपण जर बघितलं की काही व्यापाऱ्यांमध्ये थोडंसं किलो सोन्याचं काम काय मंडळीचं चाललंय. काय चाललंय की 99 वर्षाच्या ज्या प्लॉट आहेत, जमीन आहेत, त्या आता काढून घेतल्या जातील. आता किरण मुजरचा मोठा हात आहे. माझा प्लॉट आहे तिथं, मला काढून घ्यायचे. 40 वर्षामध्ये आम्ही कोणी कोणाचं वाईट केलं नाही, अजितदादांनी केलं नाही, किरण मुजरने केलं नाही. मग असं खोटं बोलून लोकांनी दिसवून कशा घाटा करताय. मी आपल्याला दादांच्या वतीने अभिवाचन देऊ इच्छितो की हे सगळे प्लॉट किंवा जे प्लॉट झाले यांना निसर्गाच्या न्यायाच्या तत्वाने कुठे अन्याय होणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत. कुणी मंदिरच पाडणार आहे, कशाला चुकीचं सांगताय. रस्ता रुंदीकरणामध्ये अजितदादांचा आम्ही काय हे आहे धर्माच्या विरोधात आहोत? अजिबात काय असं कुठे समजा शकत नाही. मारुती मंदिराच्या मुख्य मंदिराला कुठे धक्का लागणार नाही ग्वाही आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो. कृपा करून लोकांच्या मध्ये गैरसमज घुसवू नका आणि कारण नसताना चुकीच्या वर्गाला कोण देशामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अजितदादांना त्यांच्या कार्यकर्त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका अशी साधारणपणे आजच्या निमित्ताने मी आपल्याला विनंती केली. मी या ठिकाणी जी सगळी मतं मांडत असताना थोडंसं स्पष्टपणे मांडलं, कारण आपण सगळी घरातले माणसं आहे आणि घरातल्या माणसांसमोर स्पष्ट बोललं पाहिजे. काही जणांच्या मला शंका असल्या ते बोललं पाहिजे. स्वच्छ बारामती, सुंदर बारामती, सुरक्षित बारामती पुन्हा राहिले. पूर्वीच्या बारामतीमध्ये बघा टोळी युद्ध झाल्यासारख्या भांडणं व्हायची. त्याच्यामध्ये मोर्चा घातला अजितदादांनी, कारवाई केली अजितदादांनी. आजही कुणी गुंडगिरी दादागिरी केली तर तो मोडून काढण्याचं काम अजितदादा करतात. कुणाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाठिंबा घातला नाही आणि त्याच्यामुळेच आपण सुरक्षित आहोत. आपल्या महिला भगिनी सुरक्षित आहे. तुमचा या ठिकाणी सगळ्या व्यापारी बंधूंनी करावा अशी साधारणपणे माझी आपल्याला विनंती आहे. या ठिकाणी आपण सर्वच व्यापारी बंधूंनी खरंच अजितदादांवर आमच्या सर्व मंडळी प्रेम करून हा स्नेह मेळावा बोलवला. आम्हाला आपल्या समोर आपलं म्हणणं मांडण्याची संधी दिली. आमचे सर्व उमेदवार या ठिकाणी उभे आहेत आणि उद्याच्या 2 तारखेचे मतदान झाल्यानंतर जेव्हा निकाल होईल तेव्हा जे 41 आपले उमेदवार आहेत, 33+ नगराध्यक्ष हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आणि त्याचं सर्व श्रेयामध्ये मुख्य भागीदार व्यापारी असोसिएशन असेल अशी अपेक्षा व्यक्त करून मी माझी मला सांगतो. धन्यवाद. जय जय महाराज.